हे आता आम्ही बघूया, परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये. कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते, आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे. हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत. ही पहिला टप्पा आहे. सगळा निर्णय घेतला जाणार आहे ते सगळ्या महाराष्ट्राला विचारून. आणखीन जरा टप्पे राहिलेत, बघूयात आज दिवसात काय होतं बघूया. पुढचा टप्पा कसा असणार, कसं नियोजन ठरणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. तशा बैठका झालेल्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक ह्या बैठका झालेल्या. बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो. उद्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे, काय होतंय आम्हाला कळू द्या. पाटील, आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन पण झालेलं आहे. अधिवेशनामध्ये आपण बघू शकतो की सरकारने एक बैठक जारी केली होती. त्यांनी सुद्धा सगळ्या आपण पाहतोय जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपतोय. आज त्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर जरांगे आपली भूमिका काय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सध्या मनोज जरांगे हे माध्यमांशी संवाद साधतायत आणि पुढचा टप्पा त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातनं सुरू होणार असल्याचं यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलंय. त्यामुळे आता जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जरांगे पाटलांची भूमिका कारणास्तव जरांगेंचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये. मात्र सध्या आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आजच्या तारखेचं म्हणजेच 13 जुलैचं हे अल्टिमेटम दिलं होतं आणि हे अल्टिमेटम आज संपतंय. मात्र जरांगे आता म्हणाले की हा पूर्ण दिवस मान्य कराव्या ही सरकारला विनंती. दुसरं की शिंदे साहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं. नोंदी शोधायच्या बंद आहेत, प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत, व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे. व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाहीये. बंद म्हणजे देत आहेत, परंतु पोरांचं करिअर खलास झाल्यावर 8-4 दिवस 15 दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे, म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे. हा डाव आहे. हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतायत. म्हणून आमची सरकारला विनंती की हे लवकर थांबवा. एमपीएससीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तो पण तातडीनं सोडवा. जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या, त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला. सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. लेकर यांना समाजात तोडून नाही चालत, जातीत तोडून नाही चालत. म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला. मराठी जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली. आम्ही जातीवादी नाहीयेत. तुमचे जे कोण म्हणतंय त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा, जातीवादी कोण आहेत, किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत.